नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत खूप साऱ्या लोकांना मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पेमेंटचे ऑप्शन आलेले होते आणि खूप सारे शेतकऱ्यांनी पेमेंटही केलेले होते। त्यानंतर त्यांनी कंपनी निवडलेली होती, परंतु ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कंपनी निवडलेली आहे त्यांचे अजूनही पंप बसले नाहीत, त्यांना मटेरियल मिळालेलं नाही। खूप साऱ्या लोकांचं झालेलं आहे, त्यांनी विविध वेगवेगळ्या कंपन्या निवडलेल्या आहेत आणि कंपन्या निवडल्यानंतर 4-5 महिने झाले तरी त्या कंपन्यांचं मटेरियल अजून उपलब्ध झालेलं नाही, त्यांचा पंप अजून इन्स्टॉल झालेला नाही। तर त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमचाही पंप अजून बसला आहे का नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तुम्ही कुठली कंपनी निवडली होती आणि त्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये पंप इन्स्टॉल करून देण्यात आला याबद्दलची माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपले जे दुसरे युजर आहेत त्यांनाही माहिती होईल की त्यांनी ती कंपनी निवडलेली असेल तर त्यांना किती दिवसामध्ये कंपनीचं मटेरियल मिळेल आणि पंप इन्स्टॉल होईल। या अगोदर जुन्या लोकांना ज्यावेळेस SMS आले होते आणि त्यांनी पेमेंट केले होते त्यांचे पंप हे 1-2 महिन्यामध्ये इन्स्टॉल झाले होते, परंतु आता यामध्ये काही जे अर्ज होते ते महावितरणकडे वर्ग झाल्यामुळे आणि काही अर्ज मेडाकडे राहिल्यामुळे खूप साऱ्या लोकांना पैसे भरण्याचे ऑप्शन आले होते। अशामध्ये लोकांनी पैसे भरून कंपनी निवडलेली आहे आणि कंपनी निवडून झाल्यानंतर त्यांनी कंपनीचं मटेरियल मिळालं नाही। तर आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला त्या कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून विचारायचं आहे की आम्ही या तारखेला तुमच्या कंपनीचा पंप निवडलेला आहे, परंतु त्याचं मटेरियल अद्याप आम्हाला मिळालं नाही। तुमचा जॉईंट सर्व्हे झाला असेल म्हणजे लाईनमन सर्व्हे झाला असेल ते त्यांना सांगा आणि तुमचं मटेरियल कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती द्या। त्यानंतर तुम्ही जी कंपनी निवडली आहे त्यांच्या गुत्तेदाराची माहिती घ्या, त्याचे डीलर कोण आहेत तुमच्या जिल्ह्यातील त्यांची माहिती घ्या, त्यांना कॉल करून विचारा की तुमचं मटेरियल कधी उपलब्ध होणार आहे। आणि हे सर्व करूनही तुम्हाला जर पंप मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्यामार्फत अर्ज भरला होता म्हणजे मेडामार्फत महाऊर्जामार्फत भरला असेल तर महाऊर्जाला आणि महावितरण मार्फत भरला असेल तर महावितरणला तुम्हाला एक रीतसर अर्ज करायचा आहे किंवा त्यांना मेल करायचा आहे की तुम्ही या तारखेला पैसे भरले होते, त्यानंतर तुम्ही जॉईंट सर्व्हे केला होता म्हणजे लाईनमन सर्व्हे झालेला आहे आणि तुमचं अद्याप मटेरियल मिळालेलं नाही। तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, रीतसर ईमेल आणि ॲप्लिकेशन तुम्हाला म्हणजे अर्ज करायचा आहे मेडा ऑफिस आणि महावितरण तुमचं जे सर्कल ऑफिस आहे त्यांना। तर तुम्हाला सोलार कंपनीचे कस्टमर केअरचे नंबर कुठे मिळणार आहेत तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं विविध सोलार कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर इथून मिळून जातील। तर इथं तुम्ही पाहू शकता GK, ओसवाल, शक्ती, टाटा सोलार, एकोझेन, CRI, क्रॉम्प्टन अशा वेगवेगळ्या कंपनीचे स्पॅन तुम्हाला कस्टमर केअर नंबर मिळून जातील। तर अशा प्रकारे तुमचाही पंप पैसे भरून 5-6 महिने झाले असतील आणि इन्स्टॉल झाला नसेल तर एवढे काम तुम्हाला करावे लागेल। त्यानंतर त्यांच्याकडून उत्तर येईल आणि सांगण्यात येईल की तुमचा पंप कधीपर्यंत तुम्हाला मिळेल आणि तुमचा जर पंप इन्स्टॉल झाला असेल तर तुम्ही कुठली कंपनी निवडलेली होती आणि किती दिवसामध्ये तुमचा पंप इन्स्टॉल झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।